स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू रहा. गुड मॉर्निंग, नमस्ते, वेलकम टू अनदर ब्लॉग. मॉर्निंगची सुरुवात झाली आहे आणि आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे. काय बघतेस? काय नाही टाकायचं, असं खराब होतं. सो आता की मी बोललेली तुम्हाला की मी बाहेर जाणार आहे म्हणून इव्हिनिंगला. सो त्याच्यासाठीच ही तयारी आहे माझी. आणि ही मी स्ट्रेटनिंग मशीन वापरते, फिलिप्स केरा शाईन स्ट्रेटनर. ही मला असं आठवत आहे की जेव्हा माझं लग्न झालेलं, म्हणजे आता माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट होतील. जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा मी लगेच 3 महिन्यानंतर, मला आठवलं 3 महिन्यानंतर लगेच मी ही परचेस केलेली. आणि ही अजून छान टिकली आहे आणि तशीच ती वर्क करते. म्हणजे ह्यामध्ये काहीच 19-20 असं काहीच नाही, तशीच ती सेम वर्क करते आणि फट करून स्ट्रेट होते. स्ट्रेटनिंग डन झालेली आहे, तुम्हीच बघू शकता. बिफोर अँड आफ्टर किती जास्त फरक आहे, खूप जास्त फरक आहे. थोडं सिरम लावलं की बाहेर. जवळजवळ मी 2 हफ्त्यानंतर बाहेर पडते. नाहीतर मला असं हॅबिट आहे की ओजसला कुठेतरी जेव्हा विकेंड येतो तेव्हा ओजसला कुठेतरी घेऊन जायचं. म्हणजे असं काही नाही की फक्त डिनर और लंचसाठी जायचं, बट ॲटलिस्ट गार्डनमध्ये तरी घेऊन जायचं. पण 2 हफ्ते माझे इतके बिझी गेले आणि त्यामध्ये थोडी माझी हेल्थ खराब होती, खूप सारे टायर्ड दिवस गेले. आणि आता सायलीला मी पिक करेन आणि आम्ही निघू. आणि ओजस पण रेडी झालेला आहे. ओजस पण रेडी आहे, हँडसम ओजस. सो सायलीला आता मी पिक करेन आणि आम्ही जाऊ. आम्ही आता कुठे जातो आहे तुम्हाला लवकरच समजेल. कुठल्या हॉटेलमध्ये जातो आहे हे लवकरच समजेल. आम्ही तिथे खूप वेळा गेलो आहे, बट तिकडचं फूड खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिकडेच जावंसं वाटतं. आणि एवढ्या महिन्यानंतर आम्ही भेटतो आहे, सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही तिथेच जाऊ म्हणून. सो ओजस पण आहे. ओजसला ह्यावेळी कोण फ्रेंड्स नाही आहेत, सो म्हणून मी आय मेक शुअर की जेव्हा कोणी नसेल, त्याचे फ्रेंड्स त्याच्या एज एवढे कोणी नसतील, तेव्हा मी त्याचे टॉय एखाद दुसरं कॅरी करू. सो मी ते पण कॅरी केलं आहे. सो स्टे ट्यून. 1 महिना फायनल. किती 2 हफ्ते, 8 तारखेपासून. ओ माय गॉड, त्याच्यात नाही ओळख लागत वाटत त्याला. यात नाही ओळख लागत. थँक्यू बोल माऊला, थँक्यू बोल. तिथे पण लास्ट आहे. काय बोलते टग्या? मस्त टग्या, बाय. मस्त, एकदम मस्त ना. सवाल ही पैदा नहीं होता ना मेरे मस्त रहने का. कशी आहेस? मस्त मस्त मस्त. फायनली किती 2 हफ्ते, 2 हफ्त्यापासून आपण भेटणार होतो. राईट, 8 पासून. 8ला आपलं ठरलं होतं वुमन्स डे ला. तो सडन प्लॅन चेंज झाला. हा करेक्ट. म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना होते ना. ऑलमोस्ट 1 महिना होते. 3 संडे असेच गेले, पोस्टपोन होत गेलं. अनफॉर्च्युनेटली माझ्यामुळेच होत गेलं. बट नशीब, अशी फ्रेंड भेटलो. टाइम काढला तिने, नशीब. आणि मी बोललेली ह्यावेळी काही पण होऊ देत, ह्यावेळी मी टग्याला भेटणारच. कसं झालं ऑफिस वगैरे? मस्त. जिंदगी अच्छी चल रही तो ऑफिस काय हवेसारखं येते आपलं. कोण आलं? हॅलो तरी कर तिला. झाला आनंद आली बहार. कुठे गेली शायली माऊ?
नको आहेत मग काय पाहिजे? ज्यूस पाहिजे थांब घेऊया सो गई वो ठीक था पर्यंत तो लगेच उठला कोणता दिसला तू ब्लॅक बेल्ट केलं म्हणून पाहिजे हा बाबा वेज में स्टार्टर में क्या अच्छा है? पनीर समथिंग काहीतरी आहे नाही 500ला आहे 180ला नाही आहे 500ला आहे मी आत्ताच बघितलेलं ग मी घेतली तर आजच मिंत्रावरती ऑफर मध्ये असेल का सहज असणार ऑफर आहे कसा आहे यमी आहे ओजस कसं आहे ओजस यम आहे यम ओजू चॉकलेट चॉकलेट घे 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 मी 3 फ्लेवर घेतलेले पार्टनर चेंज झालाय ते बघ त्यांचं बार्गेनिंग झाला आम्ही तरी एक एक उचलतो ओजसने तर पूर्णच घेतले ओजस मला त्याची रिएक्शन खूप छान फायनली डे कम्स टू एंड आणि अशी दिवसाचा एंड झाला आहे छान टाइम स्पेंड झाला आम्ही ऍक्च्युली खूप साऱ्या गप्पा मारल्यात बट ते शूट करताना आलं ते शूटिंग मध्ये नाही घेता आलं कारण की काय 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 हा मग उभं राहा नीट उभं राहा ओके काय बोलायचं बोल तुला 1 महिन्याचा प्लॅन आज जाऊन सक्सेस झाला आणि तो छान सक्सेस झाला छान टाइम स्पेंड केला आम्ही तिघांनी सुद्धा ओजसचा अगोदर मूड खूप ऑफ होता नंतर तो पूर्ण चार्ज झालाय ओजस सो आता वाजले आहेत 11 चलो बाय बाय सायली बाय बाय सायली परत बाय बाय सायली खूप छान दिवस गेलाय सो आता मी व्लॉगचा दी एंड इथेच करते सो बी हॅपी वर्क हार्ड अँड मेक युअर ड्रीम कम ट्रू बाय बाय